हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण 11व्या वर्गाचं स्टेट्स ऑफ मॅटर हे युनिट बघत होतो आणि या युनिटमध्ये सर्वात आधी आपण मॅटरच्या स्टेट्सविषयी बघितलं. त्याच्यानंतर काही इंटरमॉलिक्युलर फोर्सेसविषयी बघितलं, जसं डायपोल फोर्स, डायपोल इंड्यूस्ड डायपोल फोर्स, लंडन फोर्स, त्यानंतर आयर्न डायपोल फोर्स, त्यानंतर हायड्रोजन बॉन्डिंग, असे काही फोर्सेस आपण बघितले. आता पुढे आपल्याला बघायचं आहे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस अँड थर्मल एनर्जी. कशाविषयी बघायचं आपल्याला? इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आणि थर्मल एनर्जीविषयी बघायचं आहे. तर सर्वात आधी थर्मल इंटरमॉलिक्युलर फोर्सेस तर मी तुम्हाला सांगितले. आता थर्मल एनर्जी काय ते सांगतो बघा. तर थर्मल एनर्जी काय म्हणत आहे? इज द मेजर ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल्स ऑफ मॅटर. म्हणजे तुमच्याकडे एखादं मॅटर आहे, मॅटर कशापासून बनलेलं आहे? छोट्या छोट्या पार्टिकल्सपासून, आणि त्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी येते कशामुळे? तर दॅट अरायझेस ड्यू टू द मुवमेंट ऑफ पार्टिकल्स. म्हणजे जे काही पार्टिकल्स आहेत समजा, ते पार्टिकल्स काय करत असतात? मूवमेंट करत असतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात, बरोबर. मग या पार्टिकलची मूवमेंट होत असते आणि या मूवमेंट जर झाली म्हणजे मोशन झालं, आणि मोशन झालं तर तिथं कोणती एनर्जी येत असते? कायनेटिक एनर्जी. म्हणजे या पार्टिकलची जे कायनेटिक एनर्जी आहे, कशामुळे? मूवमेंट ऑफ पार्टिकल्समुळे. तर त्यालाच आपण काय म्हणतो? थर्मल एनर्जी म्हणतो. आणि ही जे थर्मल एनर्जी असते, हे थर्मल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. थर्मल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. तर ही टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. याचा अर्थ काय? जर तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज केलं तर थर्मल एनर्जी पण काय होते? इन्क्रीज होते, बरोबर. जर तुम्ही या पार्टिकल्सचं टेम्परेचर वाढवलं तर याची पार्टिकलची कायनेटिक एनर्जी वाढणार, आणि कायनेटिक एनर्जी वाढली की याची काय होणार? थर्मल एनर्जी वाढणार. जर तुम्ही टेम्परेचर कमी केलं तर काय होणार? तर हे पार्टिकल जे आहे यांची कायनेटिक एनर्जी कमी होणार, आणि कायनेटिक एनर्जी जर कमी झाली तर काय होणार आहे? यांची जे थर्मल एनर्जी आहे ते थर्मल एनर्जी पण काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणजे थर्मल एनर्जी आणि टेम्परेचरमध्ये कसं रिलेशन आहे? ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस थर्मल एनर्जी इन्क्रीजेस, ॲज टेम्परेचर डिक्रीजेस थर्मल एनर्जी डिक्रीजेस, बरोबर. मग आता आपल्याला इंटरमॉलिक्युलर फोर्स आणि थर्मल एनर्जी या दोघांवरती आपण सॉलिडच्या ज्या स्टेट्स आहेत त्या डिफाईन करतो, बरोबर. म्हणजे या दोघांचं पण पार्टिसिपेशन असते कशामध्ये? स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये, म्हणजे सॉलिड, लिक्विड आणि गॅसमध्ये. तर बघा, जर तुम्ही एखादं सॉलिड, लिक्विड आणि गॅस जर बघितला तर काय दिसते तुम्हाला? पहा, तर सॉलिड आहे आपल्याकडे, त्यानंतर दुसरा आहे लिक्विड, आणि तिसरा आहे गॅस. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं सॉलिडचे जे पार्टिकल्स असतात ते एकदम जवळजवळ असतात, बरोबर. सॉलिडचे पार्टिकल कसे असतात? एकदम जवळजवळ. लिक्विडचे पार्टिकल्स काय असतात? थोडे दूर दूर असतात. आणि गॅसमध्ये जर ते पार्टिकल्स बघितले तर ते पार्टिकल्स आणखी दूर दूर असतात, बरोबर. मग आता इथं काय दिसत आहे तुम्हाला की या सॉलिडमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स जास्त आहे म्हणून हे जवळजवळ आहेत. याच्यामध्ये हा इंटरमॉलिक्युलर फोर्स थोडा कमी आहे, याच्यामध्ये तो इंटरमॉलिक्युलर फोर्स आणखी कमी आहे, बरोबर. मग आता जर तुम्हाला सॉलिडला लिक्विडमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करतो? याला हीट देतो, आणि हीट देतो याचा अर्थ काय करतो आपण? हीट देतो म्हणजे याचं टेम्परेचर वाढवतो, बरोबर. आणि याचं टेम्परेचर वाढवलं म्हणजे याची थर्मल एनर्जी काय होणार आहे? वाढणार आहे. म्हणजे सॉलिडला जर लिक्विडमध्ये कन्वर्ट केलं आपण तर सॉलिडपेक्षा लिक्विडची जी थर्मल एनर्जी आहे ते जास्त आहे, कारण याच्यापेक्षा याचं टेम्परेचर कसं आहे? जास्त आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही लिक्विडला हीट केलं तर तुम्हाला काय भेटते? गॅस भेटते. म्हणजे परत तुम्ही हीट करता म्हणजे टेम्परेचर वाढवता, आणि टेम्परेचर वाढवलं की थर्मल एनर्जी काय होते? वाढते. म्हणजे लिक्विडपेक्षा गॅसची थर्मल एनर्जी कशी आहे? जास्त आहे, बरोबर. मग आता तुम्हाला काय दिसत आहे? पहा, याच्यामध्ये जर तुम्ही इंटरमॉलिक्युलर फोर्स बघितला तर तो खूप जास्त आहे, बरोबर, असं म्हणू आपण. इकडे या गॅसमध्ये जर बघितला तर जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे तो कसा आहे? कमी आहे, सर्वात कमी आहे, बरोबर. मग आपल्याला काय दिसत आहे की गॅसमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स कमी आहे पण थर्मल एनर्जी कशी आहे? जास्त आहे. म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स आणि थर्मल एनर्जीमध्ये तुम्हाला इन्व्हर्स रिलेशन दिसते. म्हणजे जेव्हा तुम्ही सॉलिडचं लिक्विड करता, लिक्विडचं गॅस करता, तेव्हा होते काय? तर जेव्हा तुम्ही इकडून इकडे जाता त्यावेळेस जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स, तर काय होतं आहे? हा इंटरमॉलिक्युलर फोर्स डिक्रीज होत आहे, बरोबर. कारण सर्वात जास्त इंटरमॉलिक्युलर फोर्स सॉलिडमध्ये असते, मग लिक्विडमध्ये, आणि नंतर काय असते? गॅसमध्ये काय असते? इंटरमॉलिक्युलर फोर्स डिक्रीज होते. नंतर जर तुम्ही थर्मल एनर्जीविषयी जर बघितलं, आणि थर्मल एनर्जीविषयी जर तुम्ही या डायरेक्शननं गेले तर काय दिसत आहे तुम्हाला? थर्मल एनर्जी. तर बघा,
सॉलिडला हीट केलं की लिक्विड भेटते, म्हणजे सॉलिडपेक्षा लिक्विडची थर्मल एनर्जी जास्त आहे. लिक्विडला हीट केलं की गॅस भेटते, म्हणजे गॅसची थर्मल एनर्जी लिक्विडपेक्षा जास्त आहे. म्हणजे जसं जसं आपण सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस चाललो, थर्मल एनर्जी काय होत चालली, वाढत चालली. म्हणजे थर्मल एनर्जी काय होणार, इन्क्रीजेस. म्हणजे जर तुम्ही सॉलिडला तुम्हाला लिक्विडमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर थर्मल एनर्जी इन्क्रीज करावी लागेल, लिक्विडला गॅस करायचं असेल तर थर्मल एनर्जी इन्क्रीज करावी लागेल. पण याच्या उलटं, जर गॅसला तुम्हाला लिक्विड करायचं असेल तर थर्मल एनर्जी डिक्रीज करायची आहे, लिक्विडला सॉलिड करायचं असेल तर थर्मल एनर्जी डिक्रीज करायची आहे. आणि थर्मल एनर्जी इन्क्रीज करण्याचं आणि डिक्रीज करण्याचं काम कोण करते, टेम्परेचर करते. टेम्परेचर वाढवलं तर थर्मल एनर्जी काय होते, वाढते, बरोबर. आणि टेम्परेचर कमी केलं तर थर्मल एनर्जी काय होते, कमी होते, बरोबर. तर हे थर्मल एनर्जी आणि जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत यांच्यामधलं आपण रिलेशन सांगितलं. तर इंटरमॉलिक्युलर फोर्स सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस डिक्रीज होते, आणि थर्मल एनर्जी सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस काय होते, इन्क्रीज होते. आता याच्यानंतर पुढे आपल्याला काय बघायचं आहे, थोडी जनरल माहिती बघायची आहे. तर ती जनरल माहिती कोणाविषयी आहे, तर एअरविषयी, बरोबर. तर एअर कशाला म्हणतो आपण, तर आपल्याला माहिती आहे एअर म्हणजे काय असते, तर एअर म्हणजे असते मिक्सचर ऑफ डिफरंट गॅसेस, आहे ना, मिक्सचर ऑफ डिफरंट गॅसेस, मिक्सचर ऑफ डिफरंट गॅसेस, त्याला काय म्हणतो आपण, एअर म्हणतो, बरोबर. एअर म्हणजे मिक्सचर ऑफ डिफरंट गॅसेस, म्हणजे खूप साऱ्या वेगवेगळ्या गॅसेसपासून काय एअर बनलेली आहे. पण एअरचे जर तुम्ही मेन कॉन्स्टिट्युएंट बघितले तर एअरमध्ये 78% बाय व्हॉल्यूम, 78% बाय व्हॉल्यूम काय असते, तर नायट्रोजन गॅस असते ना, N2 गॅस असते एअरमध्ये. त्यानंतर 21% बाय व्हॉल्यूम जर बघितलं आपण तर एअरमध्ये हा ऑक्सिजन गॅस असते. आणि 1% मध्ये बघा 78 + 21 किती झाले, 99, 99 + 1 किती होतील, 100. 100 म्हणजे हा जो 1% बाय व्हॉल्यूम आहे याच्यामध्ये बाकीचे अदर गॅसेस आहेत, बरोबर. अदर गॅसेस म्हणजे जसं वॉटर वेपर आहे, CO2 आहे, SO2 आहे, SO3 आहे, NO2 आहे. तर असे वेगवेगळे गॅसेस जे आहे, मिथेन आहे, असे अदर गॅसेस कशामध्ये आहेत, 1% मध्ये आहे. म्हणजे एअरमध्ये 78% बाय व्हॉल्यूम नायट्रोजन गॅस असते, 21% बाय व्हॉल्यूम ऑक्सिजन गॅस असते, आणि 1% बाय व्हॉल्यूम अदर गॅसेस असतात, बरोबर. आता हे आपल्याला माहिती झालं. मग आता एअर हे वेगवेगळ्या गॅसेसचं मिक्सचर आहे, आणि एअरचा स्टडी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे, कारण एअरमध्ये हा जो ऑक्सिजन गॅस आहे हा आपल्यासाठी रेस्पिरेशनमध्ये कामामध्ये पडतो आहे ना. रेस्पिरेशन, आपण जे रेस्पिरेशन करतो म्हणजे जो श्वास घेतो आपण, त्याच्यासाठी कोण महत्त्वाचा आहे, तर ऑक्सिजन गॅस महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आणखी पोल्युशनमध्ये पण या वेगवेगळ्या एअरमधल्या गॅसेसचा खूप सारा इफेक्ट आहे. आपल्या एन्व्हायरमेंटचं जे काही पोल्युशन होतं आहे ते पोल्युशन करण्यासाठी पण एअरमध्ये असणारे वेगवेगळे गॅसेस काय आहेत, रिस्पॉन्सिबल आहेत. त्यामुळे एअरचा स्टडी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि एअर म्हणजेच काय आहे, तर मिक्सचर ऑफ डिफरंट गॅसेस आहे. मग आता याच्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला, तर एअरविषयी माहीत झालं आपल्याला. आता गॅसेसविषयी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, बरोबर. गॅसेसच्या काही प्रॉपर्टीज सांगितल्या होत्या मी तुम्हाला. तर गॅसेसच्या प्रॉपर्टीजमध्ये काय काय सांगितलं होतं आपण, तर सर्वात आधी हे सर्व घेतलेलं आहे मी पहिल्या लेक्चरमध्ये, तुम्ही तिथं रिकॉल करून घ्या, मी थोडंफार सांगतो. तर गॅसेसला काय असते, नो डेफिनेट शेप, नो डेफिनेट शेप, त्याला फिक्स असा शेप नसते. त्यानंतर नो डेफिनेट व्हॉल्यूम, नो डेफिनेट व्हॉल्यूम, त्याला डेफिनेट व्हॉल्यूम पण नसते, फिक्स अशी जागा तो घेत नाही, त्याला फिक्स असा आकार नाही आहे, बरोबर. त्यानंतर गॅसेस आर कॉम्प्रेसिबल, गॅसेस कसे असतात, कॉम्प्रेसिबल असतात. म्हणजे तुम्ही त्यांना इझिली काय करू शकता, कॉम्प्रेस करू शकता, बरोबर. आणि त्यांच्यामध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स काय असते यांच्यामध्ये, लेस असते ना. इंटरमॉलिक्युलर फोर्स काय असते, लेस. म्हणजे दोन मॉलिक्युलमध्ये असणारा जो फोर्स आहे तो कसा आहे, खूप कमी आहे. आणि जे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स आहे, इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स, आणि यांच्यामध्ये असणारं जर इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स बघितलं तर ते कसं असते, व्हेरी हाय असते. म्हणजे गॅसेसचे पार्टिकल जर बघितले तर आपल्याला असे दूर दिसतात. म्हणजे हे दूर का आहेत, कारण यांच्यामध्ये फोर्स लेस आहे अट्रॅक्शनचा. त्यानंतर यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कसं आहे, खूप हाय आहे, हे आपल्याला माहीत झालं. त्यानंतर गॅसेस कॅन फ्लो, म्हणजे गॅसेस काय होतात, फ्लो होतात. आणि त्याचे जे पार्टिकल्स असतात ते पार्टिकल्स काय असतात, पार्टिकल्स आर इन रँडम मोशन, आहे ना. पार्टिकल कसे असतात, रँडम मोशनमध्ये असतात.
ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी अशा पद्धतीनं काय करत असतात, मोशन करत असतात. हे पार्टिकल रँडम मोशनमध्ये असतात. बरोबर, हे पण आपल्याला माहीत झालं. त्यानंतर गॅसेस जे आहेत ते गॅसेस काय होतात, डिफ्यूज होतात आहे ना, डिफ्यूज होतात. म्हणजेच काय, तर गॅसेसची होमोजिनियस मिक्सिंग होते आहे ना, होमोजिनियस मिक्सिंग ऑफ गॅसेस आहे ना. म्हणजे जे गॅसेस आहेत ते काय होतात, होमोजिनियसली काय होतात, मिक्स होतात. त्यालाच आपण काय होतं, डिफ्यूज होतात. म्हणजे गॅसेसचं काय होतं, डिफ्युजन होते. अशा गॅसेसच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत ज्या आपण याच्या आधी पण बघितल्या. आणि ते काय करतात, दे ऑक्युपाय शेप ऑफ कंटेनर आहे ना, दे आर इन शेप ऑफ कंटेनर, दे आर इन म्हणजे ज्या कंटेनरच्या मध्ये ते आहेत, दे आर इन है ना. ऑक्युपाय शेप ऑफ कंटेनर, ऑक्युपाय शेप ऑफ कंटेनर दे आर इन म्हणजे ज्या कंटेनरमध्ये त्यांना आपण ठेवलं त्या पूर्ण कंटेनरचा जो शेप आहे, आकार आहे, तो ऑक्युपाय करतात. त्यांना स्वतःचा असा फिक्स आकार नाही आहे. तर ह्या गॅसेसच्या काही प्रॉपर्टीज आहेत ज्या आपण याच्या आधी पण बघितल्या होत्या. आता आपल्याला गॅसेसच्या काही मेजरेबल प्रॉपर्टीज बघायच्या आहेत. बघा, ज्या तसं आपण सम बेसिक कन्सेप्ट इन केमिस्ट्री नावाचं जे आपलं युनिट आहे फर्स्ट नंबरचं, त्याच्यामध्ये ह्या प्रॉपर्टीज आपण बघत असतो. तर याच्यामध्ये सर्वात पहिली जी प्रॉपर्टी आहे म्हणजे आपल्याला बघायची आहे मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस. आणि मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ गॅसेसमध्ये पहिली प्रॉपर्टी आहे मास. आता मास काय असते आपल्याला माहिती आहे. तर मास म्हणजे काय, अमाऊंट ऑफ मॅटर इन अ बॉडी आहे ना, इन ॲन ऑब्जेक्ट म्हणा. एखादा ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टमध्ये किती मॅटर आहे त्याच्यावर काय डिपेंड असते, त्याचं मास डिपेंड असते. बरोबर, जसं एखाद्या ऑब्जेक्टमध्ये कमी मॅटर आहे म्हणजे कमी पार्टिकल्स आहेत, मास कमी. पार्टिकल जास्त आहेत, मास जास्त, म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर असते. आता हे मास मोजतो कशामध्ये आपण, तर मास आपण किलोग्राममध्ये मोजतो, ग्राममध्ये मोजतो, मिलीग्राममध्ये मोजतो, टनमध्ये मोजतो, क्विंटलमध्ये मोजतो. बरोबर, क्विंटलमध्ये मोजतो. मग आता हे जे आहेत हे युनिट आहेत. कशाचे युनिट आहेत, तर हे सर्व युनिट आहेत युनिट ऑफ मास आहे ना. म्हणजे मास मोजण्यासाठी आपण यांचा वापर करतो. त्यानंतर आणखी पण आहे पाऊंड आहे. बरोबर, हे पण मासचं युनिट आहे. मग आता याच्यासाठी काही कन्वर्जन आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. जसं तुम्हाला माहीत पाहिजे 1 kg म्हणजे असते 10⁻³ ग्राम. बरोबर, 1 kg म्हणजे किती असते, 10⁻³ ग्राम. याच्याच अपोजिट काय होते, 1 ग्राम म्हणजे किती, मग 1 ग्राम म्हणजे 10⁻³ kg. बरोबर, म्हणजे बघा, केजीचं ग्राम करायचं असलं तर 10⁻³ आणि जर ग्रामचं केजी करायचं असलं तर 10⁻³ फक्त पॉवरचं जे साईन आहे त्याच्यामध्ये फरक आहे. जर तुम्ही बघा केजी मोठा आहे की ग्राम मोठा आहे, तर किलोग्राम हा मोठा असते कोणापेक्षा, ग्रामपेक्षा. बरोबर, मग किलोग्राम मोठा आहे तर मोठ्या युनिटचं कन्वर्जन तुम्ही छोट्या युनिटमध्ये करत असाल तर पॉवर नेहमी पॉझिटिव्ह असते. आणि जर छोट्या युनिटचं कन्वर्जन तुम्ही मोठ्या युनिटमध्ये करत असाल तर पॉवर नेहमी काय असते, निगेटिव्ह असते. हे ध्यानामध्ये ठेवायचं. त्याच्यानंतर तुम्हाला हे माहीत पाहिजे 1 ग्राम म्हणजे 10⁻³ मिलीग्राम. बरोबर, 1 ग्राम म्हणजे 10⁻³ मिलीग्राम. तसंच 1 मिलीग्राम म्हणजे 10⁻³ ग्राम असं म्हणणार आपण. बरोबर, म्हणजे ग्रामचं मिलीग्राम आणि इथं मिलीग्रामचं ग्राम, 10⁻³ आणि 10⁻³ त्याच्यानंतर तुम्हाला हे माहीत पाहिजे 1 टन म्हणजे किती असते, 1000 kg. 1 टन म्हणजे किती, 1000 kg. 1000 kg म्हणजे 10⁻³ kg. 1000 म्हणजे किती, 10⁻³. तर 1 टन म्हणजे 10⁻³ kg. तसंच तुम्हाला हे माहीत पाहिजे 1 क्विंटल आहे ना, 1 क्विंटल म्हणजे किती असते, 100 kg. 1 क्विंटल म्हणजे किती असते, 100 kg म्हणजेच किती, 10⁻² kg आहे ना. तर 1 क्विंटल म्हणजे किती, 10⁻² kg. आणि 1 टन म्हणजे किती, तर 10 क्विंटल. 1 टन म्हणजे किती होते, 10 क्विंटल. तर हे मासचे काही युनिट्स सांगितले आपण. आता याच्यानंतर पुढे काय बघायचं आपल्याला, दुसरी मेजरेबल प्रॉपर्टीज बघायची आहे. आणि ती जे दुसरी मेजरेबल प्रॉपर्टी आहे तिचं नाव आहे व्हॉल्यूम. बरोबर, मग आता व्हॉल्यूम कशाला म्हणतो आपण, तर बघा दुसरं बघायचं आपल्याला व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम म्हणजे काय असते, तर व्हॉल्यूम म्हणजे असते स्पेस ऑक्युपाईड बाय मॅटर. स्पेस ऑक्युपाईड बाय मॅटर इन अ कंटेनर आहे ना.
म्हणजे एखादं कंटेनर आहे तुमच्याकडे ज्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी ठेवू शकता, त्याला आपण कंटेनर म्हणतो. त्याच्यामध्ये एखाद्या मॅटरनं किती स्पेस ऑक्युपाय केली म्हणजे किती जागा घेतली तेवढा काय असतो त्याचा व्हॉल्यूम असतो. आणि आपण गॅसचा व्हॉल्यूम सांगू शकतो, गॅसनं किती जागा घेतली तर गॅस काय करत असते, पूर्ण कंटेनरचा व्हॉल्यूमच काय करत असते, ऑक्युपाय करत असते. आणि या व्हॉल्यूम मोजण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे युनिट आहेत, जसं मीटर क्यूब आहे, सेंटीमीटर क्यूब आहे, DM क्यूब आहे, लिटर आहे, त्यानंतर मिलीलिटर आहे, बरोबर. तर हे वेगवेगळे युनिट्स आहेत कशाचे, व्हॉल्यूमचे. आणि या व्हॉल्यूमचं युनिट कन्व्हर्जन पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. जसं तुम्हाला माहीत पाहिजे 1 मीटर क्यूब म्हणजे असते 10⁶ सेंटीमीटर क्यूब. त्यानंतर 1 मीटर क्यूब म्हणजे असते 10⁻³ काय असते, DM क्यूब, बरोबर. 1 मीटर क्यूब म्हणजे किती, 10⁻³ DM क्यूब. आणि 1 DM क्यूब म्हणजेच असते 1 लिटर. म्हणजे DM क्यूब आणि लिटर काय असतात, सारखेच असतात. तसं तुम्हाला हे माहीत पाहिजे 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजेच काय असते, 1 ml असते, बरोबर. 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजेच काय आहे, 1 ml. म्हणजे सेंटीमीटर क्यूब आणि ml काय असतात, सारखेच असतात. हे कन्व्हर्जन तुम्हाला माहीत पाहिजे, बरोबर. आणि म्हणजेच तुम्ही याला असंही लिहू शकता बघा, जर तुम्ही 1 मीटर क्यूबला लिहायचं असेल तर तुम्ही याला 10⁻³ लिटर पण लिहू शकता, कारण लिटर आणि DM क्यूब काय असतात, सारखे असतात, असंही लिहू शकता त्याला. मग आता जर तुम्हाला DM क्यूब आणि सेंटीमीटर क्यूबमधलं जर रिलेशन पाहिजेत असेल, कशामधलं, DM क्यूब आणि सेंटीमीटर क्यूबमधलं रिलेशन, तर कसं लिहिणार आपण हे बघा. तर 1 मीटर क्यूब दोघांची LHS सारखी आहे, म्हणजे दोघांची RHS तुम्ही सारखी घेऊ शकता. म्हणजे काय होणार, 10⁶ सेंटीमीटर क्यूब म्हणजे काय येणार इथं, 10⁻³ DM क्यूब येणार, बरोबर. दोघांची RHS सारखी घेतली आपण. आता बघा, जर तुम्ही सेंटीमीटर क्यूबला DM क्यूबमध्ये करत असाल तर इथं सेंटीमीटर क्यूब जर ठेवलं तर हा 10⁻³ आणि इथं खाली काय येणार 10⁻⁶ आणि इकडे काय राहिलं DM क्यूब. आणि काय होणार इकडे सेंटीमीटर क्यूब इज इक्वल टू काय होणार, 10⁻6 आहे, वरती गेला तर -6 आणि 3 - 6 किती, -3 DM क्यूब. इकडे काही नाही म्हणजे काय, 1. म्हणजे 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजे किती असते, 10⁻³ DM क्यूब. म्हणजेच 1 DM क्यूब म्हणजे काय असते, 10⁻³ सेंटीमीटर क्यूब. जर DM क्यूबला सेंटीमीटर क्यूबमध्ये करायचं असेल तर 10⁻³ आणि सेंटीमीटर क्यूबला जर DM क्यूबमध्ये करायचं असेल तर 10⁻³ याचा अर्थ DM क्यूब हा मोठा असते कोणापेक्षा, CM क्यूबपेक्षा, आहे ना. DM क्यूब हा मोठा असते CM क्यूबपेक्षा, हे तुम्हाला माहीत पाहिजे. आता आपण हे वेगवेगळे युनिट्स बघितले कोणाचे, व्हॉल्यूमचे. आता पुढची जे मेजरेबल प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे तिचं नाव आहे प्रेशर. मग आता प्रेशर जर तुम्हाला सांगायचं असेल किंवा त्याच्या आधी डेन्सिटी पाहून घेऊ आपण, बरोबर. मग पुढे बघायचं आपल्याला डेन्सिटी पाहू आपण. आता डेन्सिटी म्हणजे काय असते, तर डेन्सिटी म्हणजे असते मास पर युनिट व्हॉल्यूम, त्याला काय म्हणतो आपण, डेन्सिटी, बरोबर. मासचा रेशो जर तुम्ही व्हॉल्यूमसोबत घेतला तर त्याला काय म्हणतो आपण, डेन्सिटी. मास पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड एज डेन्सिटी. मग डेन्सिटीचं युनिट काय होईल, तर मास कशामध्ये मोजतो आपण, kgमध्ये, आणि व्हॉल्यूम कशामध्ये, मीटर क्यूबमध्ये. म्हणजे याचं युनिट काय झालं, kg/मीटर क्यूब. किंवा याला म्हणतो आपण SI युनिट, CGS घेतलं तर ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. हे फिजिक्समध्ये शिकता तुम्ही, SI युनिट, CGS युनिट, MKS युनिट, बरोबर. तर हे जे आहे हे कोणतं युनिट आहे, हे तुमचं CGS युनिट आहे, हे SI युनिट आहे. त्यानंतर आपल्याला हे माहीत झालं. मग आता गॅसेसची जे डेन्सिटी असते ते आपण रिलेटिव्ह टू हायड्रोजन, म्हणजे इन केस ऑफ गॅसेस डेन्सिटी इज मेजर इन रिलेशन विथ हायड्रोजन, आहे ना, रिलेशन विथ हायड्रोजन. म्हणजे आपण काय करतो, इन केस ऑफ गॅसेसच्या केसमध्ये जे आपण डेन्सिटी मोजतो ते इन रिलेशन विथ हायड्रोजनसोबत मेजर करतो. आणि त्या डेन्सिटीला आपण काय म्हणतो, व्हेपर डेन्सिटी म्हणतो. काय म्हणतो त्या डेन्सिटीला आपण, व्हेपर डेन्सिटी. म्हणजे आपण जी गॅसेसची डेन्सिटी मेजर करतो ते रिलेटिव्ह टू हायड्रोजन मेजर करतो आणि त्या डेन्सिटीला काय म्हणतो आपण, व्हेपर डेन्सिटी म्हणतो. आणि ही जे व्हेपर डेन्सिटी असते याचं फॉर्म्युला बघा. तर व्हेपर डेन्सिटी काय असते, व्हेपर डेन्सिटी इज इक्वल टू मोलार मास अपॉन काय असते, 2, मोलार मास अपॉन 2. तर हा फॉर्म्युला आहे कशाचा, व्हेपर डेन्सिटी. व्हेपर डेन्सिटी इज इक्वल टू मोलार मास अपॉन 2. तर डेन्सिटी कशामध्ये मोजतो आपण, kg/मीटर क्यूब. मग या आता पुढे काय सांगायचं आपल्याला, डेन्सिटी माहीत झालं आपल्याला, kg/मीटर क्यूबमध्ये मोजतो, त्याचा फॉर्म्युला असते मास अपॉन व्हॉल्यूम. आता पुढची प्रॉपर्टी बघायची आपल्याला जिचं नाव आहे प्रेशर. बघा
तर प्रेशर काय असते तर हे तुम्हाला माहीत पाहिजे. प्रेशर म्हणजे काय तर प्रेशर म्हणजे असते फोर्स पर युनिट एरिया है ना. फोर्स पर युनिट एरिया याला काय म्हणतो आपण प्रेशर म्हणतो. मग हा जो फोर्स आहे फोर्स कशामध्ये मोजतो आपण न्यूटनमध्ये आणि एरिया कशामध्ये मोजतो मीटर स्क्वेअरमध्ये. म्हणजे प्रेशरचं युनिट काय असते न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच काय असते पास्कल. म्हणजे हे दोन्ही काय असतात सारखे असतात. तर हे त्याचं SI युनिट आहे कशाचं प्रेशरचं SI युनिट आहे ना. SI युनिट ऑफ प्रेशर काय असते न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल. मग आता काही आपल्याला प्रेशरसाठी युनिट कन्वर्जन माहिती पाहिजेत. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहीत पाहिजे 1 ATM म्हणजेच असते 760 mmHg किंवा तुम्ही यालाच लिहू शकता 760 टॉर है ना. हे पण म्हणजे mmHg प्रेशरचं युनिट आहे, टॉर प्रेशरचं युनिट आहे, ATM प्रेशरचं युनिट आहे बरोबर. हे प्रेशरचे वेगवेगळे युनिट आहेत आणि 760 mmHg म्हणजे 760 टॉर आहे. याचाच अर्थ 1 mmHg म्हणजेच काय 1 टॉर आहे बरोबर. 1 mmHg म्हणजेच काय असते 1 टॉर असते बरोबर. 760 तसं 1 आहे ना. त्याच्यानंतर तुम्हाला हे माहीत पाहिजे 1 ATM म्हणजेच 1.01325 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर असते है ना. काय असते 1 ATM म्हणजे किती असते 1.01325 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअरच्या ठिकाणी तुम्ही काय टाकू शकता पास्कल टाकू शकता बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला हे माहीत पाहिजे 1 बार म्हणजे किती असते 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा तुम्ही काय लिहू शकता पास्कल. तर 1 बार म्हणजे काय असते 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर हे काही युनिट कन्वर्जन आहेत. म्हणजे प्रेशरचं युनिट ATM आहे, mmHg आहे, टॉर आहे, त्यानंतर आणखी बार आहे, त्यानंतर अजून पण असते पाऊंड असते. आणि या पाऊंडचा वापर कुठं केला जाते तर या पाऊंड म्हटल्यापेक्षा आपण त्याला PSI म्हणतो पाऊंड स्क्वेअर इंच बरोबर. PSI पाऊंड हे मासचं युनिट आहे आणि PSI पाऊंड स्क्वेअर इंच. तर हे प्रेशरचं युनिट आहे. आणि आपण जे टायरमध्ये आहे ना टायर ट्यूबमध्ये जी हवा भरतो एखाद्या बाईकच्या किंवा सायकलच्या तर ती हवा कशामध्ये मोजल्या जाते PSI मध्ये. म्हणजे काय पाऊंड स्क्वेअर इंचमध्ये ती हवा मोजल्या जाते. तर हे प्रेशर ते एअरचं प्रेशर असते त्या ट्यूबमध्ये बरोबर. तर PSI मध्ये मोजतो आपण ते. तर हे प्रेशरचे काही युनिट सांगितले आपण. आता याच्यानंतर पुढे बघायचं आपल्याला टेम्परेचर. पुढची प्रॉपर्टी जे बघायची आहे ते आहे टेम्परेचर. 5th नंबरची प्रॉपर्टी टेम्परेचर. मग आता टेम्परेचर काय असते तर टेम्परेचर हे एक अशी प्रॉपर्टी आहे जे प्रॉपर्टी आपल्याला सांगते की हीटचं मोशन कसं होणार आहे ना. हीटचं मोशन ऑफ हीट कशाविषयी सांगते मोशन ऑफ हीट. डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ हीट म्हणजे हीटचं जे मोशन होणार आहे त्याची डायरेक्शन कशी असेल हे आपल्याला टेम्परेचर सांगते. किंवा टेम्परेचरलाच म्हणतो आपण डिग्री ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस. म्हणजे एखादी वस्तू किती हॉट आहे किंवा किती कूल आहे किंवा कोल्ड आहे तर ते सांगण्याचं काम आपल्याला कोण सांगते टेम्परेचर सांगते. आणि हीटचं मोशन कसं होणार आहे ते सांगते. कारण हीटचं मोशन नेहमी कसं होत असते तर टेम्परेचर जिथं जास्त आहे तिथून कुठं जिथं टेम्परेचर कमी आहे तिकडे काय होत असते हीटचं मोशन होत असते. हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर आता टेम्परेचर मोजायचं असेल तर आपल्याकडे वेगवेगळे युनिट आहेत. जसं डिग्री सेल्सिअस आहे, त्यानंतर केल्विन आहे, त्यानंतर डिग्री फॅरनहाइट आहे ना. असे वेगवेगळे युनिट आहेत. मग आता याच्यामध्ये आपल्यासाठी डिग्री सेल्सिअस आणि केल्विनचं जे कन्वर्जन आहे ते कन्वर्जन खूप महत्त्वाचं आहे. जसं तुम्हाला माहीत पाहिजे जर तुम्हाला डिग्री सेल्सिअसला केल्विनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करत असतो आपण. जर तुम्हाला डिग्री सेल्सिअसला केल्विनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करत असतो आपण +273.15 करत असतो बरोबर. आणि जर तुम्हाला केल्विनला डिग्री सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करतो आपण -273.15 बरोबर. म्हणजे जसं 0 डिग्री सेल्सिअस आहे आणि 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन तर कसं काढणार आपण तर 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे काय 0मध्ये किती प्लस करायचे 273.15 बरोबर. हे कशामध्ये कन्वर्ट झालं केल्विनमध्ये. म्हणजे किती आलं 273.15 केल्विन. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती असते 273.15 केल्विन. किंवा तुम्हाला समजा
500 केल्विन दिलं आणि याला कन्वर्ट करायला सांगितलं कशामध्ये, डिग्री सेल्सिअसमध्ये, मग काय करणार आपण, या 500मधून मायनस करणार. बघा केल्विनचं डिग्री सेल्सिअस करायचं आहे म्हणजे मायनस करायचं आहे, किती, 273.15, 273.15 आपण मायनस करणार आणि हे आन्सर आपलं कशामध्ये येणार, डिग्री सेल्सिअसमध्ये येणार. बरोबर, म्हणजे टेम्परेचरमध्ये डिग्री सेल्सिअस आणि केल्विनचं कन्वर्जन महत्त्वाचं आहे. फॅरनहाईट पण आहे, हे तुम्ही जे आपल्या बॉडी टेम्परेचर मेजर करण्यासाठी डॉक्टर लोक जे वापरतात थर्मोमीटर, ते कशामध्ये सांगते आपल्याला, डिग्री फॅरनहाईटमध्ये सांगते. तर सम बेसिक कन्सेप्ट इन केमिस्ट्रीमध्ये आपण या टॉपिकवरती खूप सारे न्यूमरिकल केलेले आहेत, तिथं तुम्ही बघून घ्या. तर हा डिग्री फॅरनहाईट तर तिथे यूज होतो आणि आपल्याला या चॅप्टरमध्ये डिग्री सेल्सिअस आणि केल्विन याचं कन्वर्जन आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. पुढे बघायचं आपल्याला 6 नंबरची प्रॉपर्टी ज्याचं नाव आहे डिफ्युजन. आता डिफ्युजन काय असते, तर डिफ्युजन असते स्पॉन्टॅनियस होमोजिनियस मिक्सिंग ऑफ 2 or more गॅसेस, किंवा मिक्सिंग म्हटल्यापेक्षा इंटरमिक्सिंग म्हणा, इंटरमिक्सिंग ऑफ 2 or more गॅसेस. म्हणजे तुमच्याकडे 2 किंवा त्यापेक्षा जास्त गॅसेस आहेत आणि ते गॅसेस काय होत आहेत, इंटरमिक्स होत आहेत, एकामेकामध्ये मिक्स होत आहेत आणि ती प्रोसेस कशी आहे, स्पॉन्टेनियस आहे, म्हणजे स्वतःहून होते, तुम्हाला काही करण्याची गरज नाही. आणि हे जे मिक्सचर तयार होते हे कसं आहे, होमोजिनियस मिक्सचर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पार्टिकलचं एकसारखं डिस्ट्रीब्युशन असते, त्याला आपण काय म्हणतो, होमोजिनियस, ज्याच्यामध्ये पार्टिकलचं एकसारखं डिस्ट्रीब्युशन असते. स्पॉन्टेनियसचा अर्थ होते जे स्वतःहून होते ते स्पॉन्टेनियस आहे, आणि गॅसेसची मिक्सिंग होत आहे आणि ते होमोजिनियस आणि स्पॉन्टेनियस आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला रेट ऑफ डिफ्युजन काढायला विचारू शकतात, तर रेट ऑफ डिफ्युजन सांगायचं आहे तुम्हाला, तर हा रेट सांगायचा आहे, म्हणजे डिवाइडमध्ये काय येणार, टाईम रिक्वायर्ड फॉर डिफ्युजन आहे ना, टाईम टेकन फॉर डिफ्युजन असं म्हटलं तरी चालते, टाईम टेकन, आणि व्हॉल्यूम ऑफ गॅस वरती काय येणार, व्हॉल्यूम ऑफ गॅस डिफ्यूज, आणि खाली काय येणार, टाईम टेकन फॉर डिफ्युजन. बरोबर, म्हणजे हा तुमचा रेट ऑफ डिफ्युजनचा फॉर्म्युला आहे. तर व्हॉल्यूम ऑफ गॅस डिफ्यूज, किती गॅस डिफ्यूज झाला, बरोबर, आणि त्याच्या डिवाइडमध्ये काय आहे, टाईम टेकन फॉर डिफ्युजन, आणि तो गॅस डिफ्यूज होण्यासाठी किती टाईम लागला याचा जो रेशो आहे त्याला काय म्हणतो आपण, रेट ऑफ डिफ्युजन, व्हॉल्यूम ऑफ गॅस डिफ्यूज अपॉन टाईम टेकन फॉर डिफ्युजन. आता व्हॉल्यूम आहे तर व्हॉल्यूम तुम्ही DM³ मोजू शकता आणि टाईम कशामध्ये, सेकंदमध्ये, किंवा व्हॉल्यूम तुम्ही सेंटीमीटर क्यूबमध्ये मोजू शकता, टाईम कशामध्ये मोजू शकता, सेकंदमध्ये. म्हणजे तुमचं युनिट काय झालं, DM³ सेकंद इन्व्हर्स, किंवा दुसरं सेंटीमीटर क्यूब सेकंद इन्व्हर्स, असे तुम्ही व्हॉल्यूमचे वेगवेगळे युनिट इथं यूज करू शकता. तर अशा पद्धतीनं आपण काय केलं की जे काही गॅस आपल्याकडे गॅस आहे त्या गॅसच्या ज्या मेजरेबल प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीजविषयी आपण थोडीफार माहिती घेतली. जसं मासविषयी बघितलं आपण, मासला आपण नंबर ऑफ मोलसोबत पण आपण काय करू शकतो, रिलेट करू शकतो. तर ते पण कसं करायचं त्यावेळेस मी ज्यावेळेस न्यूमरिकल शिकवेल त्यावेळेस तुम्हाला सांगेल की मासला नंबर ऑफ मोलसोबत तुम्हाला कशा पद्धतीनं रिलेट करायचं आहे, ॲव्होगॅड्रो नंबरसोबत कशा पद्धतीनं रिलेट करायचं आहे, तर ते आपण न्यूमरिकलच्या वेळेस बघू.